आपल्या सर्वांनाच माहिती आहे की MPSC गट क पूर्व परीक्षा 2026ची ॲडव्हर्टाइजमेंट येऊन गेली आणि याचा फॉर्म भरण्याची शेवटची तारीखसुद्धा आता संपलेली आहे। या परीक्षेसाठी साधारणतः 12 लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत आणि प्रत्येक विद्यार्थ्याला या परीक्षेसंदर्भातली संपूर्ण माहिती जाणून घेण्याची इच्छा आहे। म्हणूनच हा व्हिडिओ मी घेऊन आलेली आहे की ज्याच्यामध्ये आपण बघणार आहोत एकूण जागा किती आहेत, भरती प्रक्रिया कशी असणार आहे, महत्त्वाची तारखा कोणकोणत्या असणार आहेत, परीक्षा स्वरूप काय असेल, परीक्षेची योजना कशी असेल आणि एकंदरीतच अभ्यासक्रम कोणत्या स्वरूपाचा असेल या संदर्भातली संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला प्रश्न आहे की एकूण जागा किती आहेत, तर एकूण जागा आहेत 5707 पैकी तलाठी या पदासाठी 1539 उमेदवारांची निवड केली जाणार आहे। भरती प्रक्रिया कशी असणार आहे, तर भरती प्रक्रियाचा विचार करताना परीक्षा पद्धत ही ऑफलाईन असणार आहे। सुरुवातीला सांगण्यात आलं होतं की परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने घेतली जाईल, मात्र विद्यार्थ्यांचा विरोध लक्षात घेता MPSCने आपला निर्णय मागे घेतलेला आहे आणि आता परीक्षा ही ऑफलाईन पद्धतीनेच होणार आहे। परीक्षेचे 2 टप्पे असणार आहेत, एक म्हणजे पूर्व परीक्षा आणि दुसरे असणार आहे मुख्य परीक्षा। जे विद्यार्थी पूर्व परीक्षेमध्ये उत्तीर्ण होतील, जे विद्यार्थी पूर्व परीक्षेमध्ये पात्र होतील त्यांना मुख्य परीक्षेची संधी उपलब्ध होणार आहे। महत्त्वाच्या तारखा कोणकोणत्या आहेत, तर पहिली तारीख आहे 25 ऑक्टोबर 2026 ही तारीख आहे पूर्व परीक्षेची। म्हणजे साधारणतः आजपासूनचा विचार करता 2 महिने आपल्या हातामध्ये आहेत पूर्व परीक्षेची तयारी करण्यासाठी। तर पूर्व परीक्षेची तारीख आहे 25 ऑक्टोबर 2026 आणि दुसरी महत्त्वाची तारीख आहे 27 डिसेंबर 2026 ही तारीख आहे मुख्य परीक्षेचे। जे विद्यार्थी पूर्व परीक्षेमध्ये उत्तीर्ण होतील, जे विद्यार्थी पूर्व परीक्षेमध्ये पात्र होतील त्यांना मुख्य परीक्षेची संधी उपलब्ध होणार आहे आणि अशा विद्यार्थ्यांनाही नंतर 2 महिन्याचा कालावधी मुख्य परीक्षेची तयारी करण्यासाठी मिळणार आहे। अशा पद्धतीने 2 तारखा लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे। एक म्हणजे 25 ऑक्टोबर 2026 ही आहे पूर्व परीक्षेची तारीख आणि 27 डिसेंबर 2026 ही आहे मुख्य परीक्षेची तारीख। बघा परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे, जसं की मी पूर्वी तुम्हाला सांगितलं परीक्षा ही 2 टप्प्यामध्ये होणार आहे, एक म्हणजे पूर्व परीक्षा आणि दुसरं असणार आहे मुख्य परीक्षा। तर पूर्व परीक्षा ही 100 गुणांची असणार आहे आणि प्रश्न हे बहुपर्यायी वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असणार आहेत। त्याचप्रमाणे मुख्य परीक्षा ही 400 गुणांची असणार आहे आणि याच्यामध्ये सुद्धा प्रश्न हे बहुपर्यायी वस्तुनिष्ठ स्वरूपाचेच असणार आहेत। म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स असतील, म्हणजे एका प्रश्नाला 4 पर्याय दिलेले असतील आणि त्या 4 पर्यायांपैकी अचूक पर्याय ओळखून तो चिन्हांकित करणे आवश्यक आहे। म्हणजे एकंदरीत MPSC गट क पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा या दोन्ही परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्याच असणार आहेत। परीक्षा योजनेचा विचार करता बघा प्रश्नपत्रिकेची संख्या असणार आहे 1 आणि पूर्ण प्रश्नपत्रिकेसंदर्भामध्ये किंवा परीक्षेसंदर्भात काय सांगितलं आहे, तर पहा विषय व सांकेतांक म्हणजे परीक्षेचं नाव काय असणार आहे, तर परीक्षेचं नाव असणार आहे सामान्य क्षमता चाचणी। प्रश्नसंख्या किती असणार आहे, तर प्रश्नसंख्या असणार आहे 100। एकूण गुण किती असणार आहेत, तर एकूण गुण असणार आहेत 100। म्हणजेच 100 प्रश्न 100 गुण म्हणजे एका प्रश्नाला 1 गुण असणार आहे। आता याची काठिण्य पातळी किती असणार आहे, तर या परीक्षेच्या प्रश्नांची काठिण्य पातळी ही पदवी स्तराची असणार आहे। म्हणजे पदवीपर्यंतचा जो अभ्यासक्रम आहे त्याच्यावर आधारित प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे। आणि त्याचबरोबर ही प्रश्नपत्रिका आपल्याला 2 माध्यमांमध्ये उपलब्ध होणार आहे, एक म्हणजे मराठी आणि दुसरी आहे इंग्रजी। या परीक्षेसाठी कालावधी असणार आहे 1 तास। 1 तास म्हणजे 60 मिनिटे। हाच सगळ्यात मोठा टास्क आहे की 100 प्रश्न आपल्याला 60 मिनिटांमध्ये सोडवायचे आहेत आणि प्रश्नांचं स्वरूप असणार आहे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असणार आहेत। नकारात्मक गुणदानाबद्दल म्हणजेच निगेटिव्ह मार्किंगबद्दल काय सांगितलं आहे लक्षात घ्या। बघा पहिला मुद्दा दिलेला आहे प्रत्येक चुकीच्या उत्तराकरिता 25% किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणांमधून वजा केले जातील। म्हणजे 1/4 गुण म्हणजे एकाचा चौथा भाग, म्हणजे 1 मार्क असेल तर त्याचा चौथा भाग येतो 0.25। म्हणजे एक प्रश्न चुकला असेल तर 0.25 मार्क कमी होतील, 2 प्रश्न चुकले असतील तर 0.5 मार्क कमी होतील, 3 प्रश्न चुकले असतील तर 0.75 मार्क्स कमी होतील आणि जर 4 प्रश्न चुकले असतील तर टोटल 1 मार्क कमी होईल। उदाहरणाने आपण समजून घेऊया। जर सपोज 100 प्रश्नांपैकी 70 प्रश्न सोडवले गेले असतील आणि 60 प्रश्न बरोबर आहेत, 10 प्रश्न चुकले आहेत, तर 60 बरोबर प्रश्नांसाठी 60 मार्क्स मिळाले आणि 10 जे चुकले प्रश्न तर 4 प्रश्नांसाठी 1 मार्क, असा जर 10 प्रश्नांसाठी 2.5 मार्क कमी होतो तर टोटल जे 60 मार्क्स मिळालेले आहेत त्यातून हे 2.5 मार्क वजा केले जातील। म्हणजेच 57.50 एवढे गुण टोटल प्राप्त होतील। आता बघा दुसरा मुद्दा काय दिलेला आहे, एखाद्या प्रश्नाचे एकापेक्षा जास्त उत्तरे दिली असतील, म्हणजे एखाद्याला असं वाटलं की ए पर्याय बरोबर आहे, त्यांनी एचं पूर्ण वर्तुळ गोल केलं, डार्क केलं आणि त्याच्यानंतर थोड्या वेळाने त्याला असं वाटलं की ह्याच प्रश्नाचं सी पण बरोबर आहे, तर त्यांनी सी ला सुद्धा पूर्ण डार्क केलं, तर त्याची
दोन उत्तरे दिली गेली, म्हणजे एका प्रश्नाची दोन उत्तरे दिली गेली, तर अशा स्वरूपाचा प्रश्न हा चुकीचाच गृहीत धरला जाईल, म्हणजे तो प्रश्न चुकीचा आहे असं म्हणून त्याच्यामध्ये मार्क कट केले जातील. तसंच जर एखाद्याने पूर्ण वर्तुळ जे काही उत्तर आहे त्याचं पूर्ण वर्तुळ डार्क केलं नाही, अर्धवटच वर्तुळ डार्क केलं, तर असा सुद्धा प्रश्न चुकीचाच गृहीत धरला जाईल आणि त्याच्यासाठी वरील पद्धतीने 25% गुण हे कमी केले जातील. आता बघा तिसरा मुद्दा काय दिलेला आहे, वरीलप्रमाणे कार्यपद्धतीचा अवलंब करताना एकूण अंतिम गुणांची बेरीज अपूर्णांकात आली तरीही ती अपूर्णांकातच राहील व पुढील कार्यवाही त्याच्या आधाराने करण्यात येईल. म्हणजे आता आपण उदाहरण पाहिलं होतं, 60 प्रश्न बरोबर आले, 10 प्रश्न चुकले, तर त्याचं टोटल जे आलं होतं उदाहरणात 57.50 आलं होतं. म्हणजे हे टोटल जे आहे अपूर्णांकात, म्हणजे 57.5 मार्क्स पडले, म्हणजे 57.102 असे मार्क्स पडलेले आहेत. तर हे अपूर्णांकात आलेले जे टोटल आहे ते अपूर्णांकातच ठेवलं जाईल आणि त्याच्याच आधाराने पुढील कार्यवाही केली जाईल. पुढील कार्यवाही म्हणजे काय, तर तुम्ही पात्र ठरलात अपात्र ठरलात हे पूर्णांकात केलं जाणार नाही. बघा आपण शाळेत असताना काय केलं जायचं, आपल्याला 8.5 मार्क्स मिळाले की आपण खूप खुश व्हायचो की आपल्याला ते 9 होणार आहेत. 10 पैकी 8.5 म्हणजे आपल्याला 9 मार्क पडले, 8.5चे 9 केले जायचे. आणि 99.50 पडले असतील कुणाला तर 100च, म्हणजे काय 10 पैकी 9.5 पडले तर 10च झाले. असं पूर्णांकात रूपांतर केलं जायचं आपल्या शाळेत असताना आपण. पण MPSC असं करणार नाही. जर आपलं टोटल हे जर अपूर्णांकात आलं असेल तर ते अपूर्णांकातच ठेवलं जाईल आणि त्याच्याच आधाराने पुढील कार्यवाही केली जाईल. तसंच चौथा मुद्दा काय दिलेला आहे बघा, एखाद्या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरित असेल तर, म्हणजे कुठलाही पर्यायाला डार्क केलं नसेल तर तो प्रश्न नकारात्मक गुणांची पद्धत लागू असणार नाही. त्याच्यासाठी नकारात्मक गुणांची पद्धत लागू असणार नाही, म्हणजे तो नॉन अटेम्प्टेड प्रश्न असेल, त्याला आपण अटेम्प्टच केला नाही, त्यामुळे तो बरोबरही नाही आणि चुकीचाही नाही. त्यामुळे त्या प्रश्नासाठी कुठल्याही पद्धतीचे मार्क हे वजा केले जाणार नाहीत. मला असं वाटतं तुम्हाला ही नकारात्मक गुणदान पद्धती जी आहे ती पूर्ण चांगल्या पद्धतीने समजली असेल. आता पुढचा प्रश्न येतो, तो अभ्यासक्रम कोणता असेल. तर अभ्यासक्रमाविषयी माहिती पाहत असताना बघूया, MPSC गट क पूर्व परीक्षा 2026 साठी जो अभ्यासक्रम दिलेला आहे तो अभ्यासक्रम हा पुढील प्रमाणे असेल. जसं की मी पूर्वी तुम्हाला सांगितलं, या परीक्षेचं नाव असणार आहे सामान्य क्षमता चाचणी. तर अभ्यासक्रमामध्ये एकूण 8 विषयांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यातला पहिला विषय आहे इतिहास. इतिहासामध्ये आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास असणार आहे, म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासावरती जास्त भर दिलेला असेल. दुसरा विषय आहे भूगोल. भूगोलामध्ये महाराष्ट्राच्या भूगोलासह आणखीन काही घटकांचा समावेश करण्यात आलेला आहे, जसं की पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश, रेखांश, जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादींचा समावेश हा भूगोलांतर्गत केला जाणार आहे. त्यानंतर तिसरा विषय आहे अर्थव्यवस्था. अर्थव्यवस्था म्हणजे कुठल्याही देशाचा कणा असतो, तर अर्थव्यवस्थाचा सुद्धा समावेश अभ्यासक्रमात करण्यात आलेला आहे. त्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकीय कोषीय नीती इत्यादी, तसेच शासकीय अर्थव्यवस्थांवरती सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यानंतरचा विषय आहे चालू घडामोडी. चालू घडामोडीमध्ये जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील चालू घडामोडींचा समावेश असेल, म्हणजे महाराष्ट्रावरती भर दिलेला असेल, त्याचबरोबर भारतातील चालू घडामोडींवरती सुद्धा प्रश्न विचारले जातील आणि तसेच जगातील ज्या महत्त्वाच्या घटना आहेत त्याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात. म्हणजे चालू घडामोडी संदर्भात महाराष्ट्र, भारत आणि जग असा आपल्याला विचार करावा लागेल. त्यानंतरचा जो विषय आहे तो आहे राज्यशास्त्र आणि त्यानंतरचा विषय आहे सामान्य विज्ञान. तर सामान्य विज्ञानामध्ये भरपूर शाखा आहेत, त्यातल्या सर्व शाखांचा समावेश हा या अभ्यासक्रमात करण्यात आलेला आहे, जसं की भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि आरोग्यशास्त्र या 5ही शास्त्रांवरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यानंतर आहे अंकगणित आणि बुद्धिमापन चाचणी. आता अंकगणितामध्ये उपघटक लिहिलेले आहेत बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक व टक्केवारी इत्यादी. पण फक्त बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार एवढेच प्रश्न विचारले जात नाहीत, तर अंकगणिताची व्याप्ती ही भरपूर मोठी आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न अंकगणितावरती विचारले जातात. तसेच बुद्धिमापन चाचणी, तर उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे पाहण्यासाठी बुद्धिमापन चाचणीचे रिझनिंगचे प्रश्न विचारले जातात, जसं की त्याच्यामध्ये असते सिरीज कंप्लीट करा, कोडिंग, डिकोडिंग, रिलेशन्स, कॅलेंडर्स इत्यादीवरती वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात. अशा पद्धतीने 8 विषयांचा समावेश हा MPSC गट क पूर्व परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये करण्यात आलेला आहे आणि या सर्व घटकांचा योग्य अभ्यास केला तर नक्कीच आपल्याला यश मिळू शकतं. MPSC गट क पूर्व परीक्षेमध्ये जर यश मिळवायचं असेल, सक्सेस प्राप्त करायचं असेल तर काय करावं लागेल, तर याच्यासाठी आवश्यक आहे 3 P. आता हे 3 P कोणते?
त्या संदर्भातला व्हिडिओ घेऊन मी लवकरच तुमच्या भेटीला परत येणार आहे. तर हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. हा व्हिडिओ जर तुम्हाला मनापासून आवडला असेल, याची थोडीही हेल्प तुम्हाला होणार असेल असं तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला, लाईक करायला विसरू नका. आणि तुमच्यासारखेच जे मित्रमैत्रिणी MPSCची तयारी करत आहेत त्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायला, शेअर करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत वाचन करा, भरपूर अभ्यास करा, खुश राहा, हेल्दी राहा आणि आपल्या ध्येयाकडे डोळे ठेवून तयारी करत राहा. टिल देन, बाय बाय.